केवळ गोव्याला दिली आहे। तुम्ही तुमच्याकडे येणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना किंवा त्यांच्या आमदारांना किंवा नेत्यांना एक प्रश्न विचारा की तुम्ही 50 वर्षात गोव्यामध्ये रस्त्याकरता, पोर्ट करता किंवा अन्य या सगळ्या कामात किती पैसे दिले याचा हिशोब द्या। जे 50 वर्षात नाही मिळालं ते गोव्याला 5 वर्षामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली, मनोहर पर्रीकरांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने गोव्याला देऊन दाखवलं। ते तुमच्या समोर आहे। आज मी विमानतळ उतरल्यानंतर जेव्हा वापस येत होतो तेव्हा जुवारीवरचा पूल बघत होतो। मनोहर पर्रीकर असताना या पुलाचं काम लवकर व्हावं म्हणून मनोहर पर्रीकरांचा आग्रह होता। एकदा मी स्वतः मनोहरजी आणि मी स्वतः त्या पुलाचं काम बघायला गेलो होतो। अनेक अडचणी आल्या। गोव्यामध्ये लँड ॲक्विजिशन करणं खूप कठीण आहे, पण मनोहर पर्रीकरांचं नेतृत्व हे विकासाभिमुख होतं आणि आपण गोव्यातल्या सुज्ञ आणि सुशिक्षित आणि सुसंस्कृत जनतेने नेहमीच आपल्याला सांगण्याची गरज नाही आहे की पॉलिटिक्स ऑफ 21st सेंचुरी इज द पॉलिटिक्स फॉर प्रोग्रेस अँड डेव्हलपमेंट। गरिबी, भूकमरी, बेरोजगारी या आमच्या समस्या आहेत। तरुण मुलांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे, गाव गरीब मजदूर शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे। गरिबी हटाव हा फक्त नारा राहिला आणि आपल्या देशात फक्त काँग्रेसच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची मात्र गरिबी होती। आणि आज पुन्हा एकदा काँग्रेस पार्टी हेच सांगताय की आम्ही आता गरिबाला मदत करणार। मराठीमध्ये एक चांगली म्हण आहे की लबाडाकडचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही। त्यामुळे आज काँग्रेस पक्षावर लोकांचा विश्वास नाही। आज आपला देश धर्माला पण जनता गरीब आहे आणि याचं सगळ्यात मोठं कारण जर कोणतं असेल तर रॉंग इकॉनॉमिक पॉलिसीज, बॅड अँड करप्ट गव्हर्नन्स आणि विजनलेस लीडरशिप। त्यामुळे देश धर्माला पण जनता गरीब आहे आणि काँग्रेस पक्षाने देशाशी विश्वासघात आणि बेईमानी केली आहे। मोदीजींच्या नेतृत्वाखाली आमचं सरकार आल्यानंतर या 5 वर्षात आम्ही जी कामं केलेली आहे त्या कामाची तुलना आपण 50 वर्षाच्या काँग्रेस राजवटीशी करा आणि तुम्हीच निर्णय घ्या की जे 50 वर्षात नाही झालं, 50-60 वर्षात काँग्रेस पार्टी करू शकली नाही ते भारतीय जनता पार्टीने 5 वर्षात करून दाखवलं। याचा लोकांना